नमस्कार, मी निकिता सूत्रे या चॅनेलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत। प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात, पण एकादशीला उपवास का करतात? एकादशी ही देवी आहे की तिथी? आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी एकादशी कोणती आहे? हीच सगळी सूत्र आज आपण जाणून घेणार आहोत। पौराणिक कथेनुसार ही गोष्ट आहे सतयुग मधली। ब्रह्मदेवांच्या वंशामधला एक तालजन नावाचा असुर होता। त्याचा पुत्र होता मूर। तो महापराक्रमी आणि भयंकर शक्तिशाली होता। तो राहत होता एका चंद्रावती नावाच्या प्रसिद्ध नगरीमध्ये। त्या असुराने सगळ्या देवतांना हरवून स्वर्गातून बाहेर काढलं आणि तो आपल्या असुरांना देवतांच्या पदावर बसवायचा, म्हणजे सिंहासनावर। म्हणजे इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र या सगळ्यांच्या पदव्या घेऊन त्याने आपले असुर बसवले होते। जेव्हा सगळ्या देवतांना त्याने हरवलं तेव्हा भयभीत होऊन इंद्रासहित सर्व देवता जातात महादेवांकडे मदतीसाठी आणि त्यांना ही सर्व व्यथा सांगतात। मग महादेव त्या सर्वांना पाठवतात विष्णूंकडे। मग सर्व देवता विष्णुदेवांची स्तुती करून हा सर्व प्रसंग सांगतात की मूर असुराच्या भीतीने आम्ही तुमच्या शरणात आलोय, आमची रक्षा करा। तुमच्याच बनवलेल्या सृष्टीमध्ये आमच्या पदव्या घेऊन त्या मूर असुराने आपले असुरगण बसवलेत। हे ऐकताच त्यांना खूप राग येतो आणि ते त्याच्याशी युद्ध करायला जातात। मग श्री विष्णूंनी आपल्या दिव्य बाणांनी त्या असुरांना मारायला सुरुवात केली, पण तरी तो मूर असुर अजून दुसऱ्या असुरांना पाठवायचा। मग श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राचा प्रहार करून त्या सगळ्या असुरांना छिन्नभिन्न केलं आणि त्या युद्धाच्या मध्येच ते जातात एका बद्रिका आश्रम मध्ये। तिथे सिंहावती नावाची एक गुफा असते आणि तिथे एक दरवाजा असतो। तिथे जाऊन ते झोपले। आता विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की या युद्धाच्या मध्ये श्री विष्णू त्या गुफामध्ये जाऊन झोपले का? तर कथा इथूनच स्टार्ट होते। तो मूर असुर त्यांच्या पाठून त्यांना शोधत त्या गुफामध्ये पोहोचला। तेव्हा त्याने बघितलं की श्री विष्णू ते झोपले, तर तो खूप खुश होतो आणि तो त्यांना मारायला जातो। जसा तो त्यांच्यावर प्रहार करतो, श्री विष्णूंच्या शरीरातून एक कन्या प्रकट होते, जी खूप सुंदर, दिव्य आणि तिच्यासोबत खूप अस्त्रशस्त्र होती। ती श्री विष्णूंच्या ऊर्जापासून प्रकट झाली होती। ती आपल्या अस्त्रशस्त्रांसोबत इतकी निपुण होती की बघता क्षणात ती मूर असुराचा वध करते। जसा मूर असुराचा वध होतो, विष्णुदेव जागे होतात आणि बघतात की मूर असुर इतका उग्र आणि भयंकर होता, याचा वध कोणी केला? तेव्हा ती कन्या बोलते, तुमच्याच आशीर्वादाने मी या भयंकर असुराचा वध केलाय। तेव्हा ते खुश होऊन त्या कन्याला विचारतात की तुम्ही कोण आहात, कारण तुमच्या या मंगल कार्याने देवतांचं महान कार्य झालंय आणि तुम्हाला कोणता वर पाहिजे? तेव्हा ती कन्या बोलते, मी तुमचीच एक ऊर्जा आहे आणि माझं नाव आहे एकादशी। तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर मला हा वर द्या की एकादशी तिथीला जो कोणी विष्णुदेवांची भक्ती करून उपवास करेल त्याच्यावर तुमची विशेष कृपा होईल, त्याला सर्व प्रकारच्या धर्म, सिद्धी आणि मोक्ष प्राप्त होईल। आपण जो एकादशी तिथीला उपवास करतो श्री विष्णुदेवांचा विचार करून, ती एक साक्षात विष्णुदेवांची शक्ती आहे, जी एकादशी देवी आहे, ज्याला दुसरं नाव आहे उत्पन्न एकादशी, जी मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्ष तिथीला येते। त्या दिवशी त्या उत्पन्न म्हणजे प्रकट झालेल्या। पण या सगळ्या गोष्टींमागे आध्यात्मिक कारण म्हणजे जसं आपल्यामध्ये कोणती कला आहे हे शोधण्यासाठी आत्मपरीक्षण करावं लागतं, तसंच देवाला ओळखण्यासाठी सुद्धा आत्मज्ञान आणि समर्पण हवं, जे ध्यान, योग, शांतता, एकाग्रताने होतं। हेच सगळं ती एकादशी देवी दर्शवते। आपल्या अंतःकरणामध्ये बघा, स्वतःला समजा, तेव्हाच तुम्ही त्या श्रीहरीपर्यंत पोचाल। तुम्ही एकादशीला उपवास करता की नाही हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत राम राम।